पायातले जोडवे सांगतात, जोडा नीट टिकावा असं वाटत असेल तर पाऊल कधी घसरू देऊ नकोस. त्या जोड्याचा अर्थ असतो. उगाच फॅशन म्हणून घालतात का आपल्याकडे? आता तर पहा तुम्ही, ते पुरी मंगळसूत्र हातामध्येच घालतात. नवरा हातात यावं बरा, पायात बांधित नाहीत नवरा. पैंजण का असतात पायामध्ये? त्या पैंजणाला छोटे छोटे घुंगरं असतात. उजव्या पायातील घुंगराचा आवाज माहेरची इज्जत आहे, डाव्या पायातील घुंगराचा आवाज सासरची इज्जत आहे. बाई तू या घरात आलीस, या गावात आलीस, तू 2 कुळांना जोडायचं काम केलं, पण पाऊल जर तुझं चुकीचं पडलं आणि पाऊल जर घसरलं तर तुझ्या बरोबर 2ही कुळांची इज्जत धोक्यात येणार आहे. म्हणून विचारपूर्वक पाऊल टाक, पाऊल घसरता कामा नये. त्यानंतर कंबरेचा कमरपट्टा, तुला कंबर कसून काम करावं लागेल. आता कंबरपट्टे राहिले नाहीत पा. या गरिबीच्या प्रपंचात तुला कंबर कसून काम करावं लागेल. हातातल्या बांगड्या, आणि बांगड्याचा रंग हिरवा आहे. हिरवा रंग समृद्धतेचं प्रतीक आहे. तुला या गरिबाच्या घरात सुद्धा बापाच्या इज्जतीसाठी संसार समृद्धीचा करायचा. बाकी किती बांगड्या घाल्या, सोन्याच्या चांदीच्या, पण एक तरी बांगडी प्रत्येकीच्या हातात, एक तरी बांगडी ही काचेची असावी. पा हिरवं लेणं सौभाग्याचं सांगितलं. एक बांगडी आपल्या हातात हिरवी असावी, भगवती जगदंबेचं ते प्रतीक सांगितलंय. कुठेही जो आपली जगदंबेचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो, हिरव्या बांगडीच्या रूपात. आणि बांगडी काचाची सांगितली का वेल्डिंग करून लोखंडाची? बांगड्या कशाच्या असतात? काय पाहत्यात माझ्याकडे? मला काही कळत नाही. मी काही इंग्लिश मध्ये विचारिते का केबीसीतले प्रश्न येते? बांगडी असते कशाची? असं घडाघडा बोलत जा. काचेची. आणि काचेची बांगडी जर एकदा फुटली तर ती बांगडी पुन्हा जोडता येते का? अजिबात नाही. तसंच स्त्रीचं चरित्र हे का काचेच्या बांगडी सारखं आहे. जसं बांगडी तुटली तर पुन्हा ती जोडता येत नाही, काचेची. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काचेची बांगडी तुटली तर ती जशी पुन्हा जोडता येत नाही, तसं स्त्रीचं चरित्र काचेच्या बांगडी सारखं आहे. एकदा स्त्री चारित्र्याने घसरली की पुन्हा चारित्र्याच्या बाबतीत ती उठून उभा कधीच राहू शकत नाही. बोलू का तोला मोलाचं वाक्य? एखादा चिखलात घसरलेला माणूस पुन्हा उठून उभा राहू शकतो. चिखलात घसरलेला माणूस पुन्हा उठून उभा राहू शकतो, पण चारित्र्याच्या बाबतीत जर माणूस घसरला तो समाजाच्या नजरेत पुन्हा कधीच उठून उभा राहू शकत नाही. चिखलाने 1000 वेळा घसरलात तर कदाचित तुम्ही उभे राहू शकताल, पण चारित्र्याने घसरलात तर पुन्हा उभा राहतात नाही माणसाला. म्हणून तिच्या हातातल्या पाटल्या सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यानंतर बाजूबंद, दंडाला असतात ना बाजूबंद, ते बाजूबंद म्हणतात की हे श्री, तुला प्रपंच करताना बापाच्या बाहूत तुला बल आणून, तुझ्या दंडात बळ आणून तुला हा गरिबीचा प्रपंच सुखाचा करायचा. त्यानंतर आलं गळ्यातलं मंगळसूत्र. त्या मंगळसूत्रामध्ये कोणते मणी जास्त असतात? काळे मणी जास्त असतात, सोन्याचे मणी कमी असतात. काळे मणी म्हणजे दुःखाचं प्रतीक आहे आणि सोन्याचे मणी म्हणजे सुखाचं प्रतीक आहे. जेवढे सोन्याचे मणी तेवढे सुखाचे दिवस आहेत आणि जेवढे काळे मणी तेवढे दुःखाचेच दिवस आहेत. प्रपंच करताना, संसार करताना तुला जास्त दुःखाचे दिवस पार करायचे, सुखाचे दिवस तुला कमी दिसणार आहे. पण सुखाचे दिवस कमी असताना सुद्धा तुला सोन्याचा संसार करायचा आहे, सोन्याच्या मनासारखा. त्यानंतर 2 मंगळसूत्राच्या वाट्या आल्या. एक सासरचं प्रतीक, एक माहेरचं प्रतीक आहे. एक नवऱ्याचं प्रतीक आहे बघ, एक बायकोचं प्रतीक आहे. एक हळदीची वाटी, कुंकवाची वाटी. मंगळसूत्राच्या वाट्या 2 असतात, पण त्या दोन्हींना जोडणारा दोरा मात्र एक असतो. पती पत्नी शरीराने 2 असतात, दोघांचा आत्मा मात्र एक असतो. शरीराने 2 आहेत, पण दोघांचे विचार एकत्रित आले आणि एकत्र जुळले तरच गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, नाही तर मग अमंगळसूत्र. कानातली तिचे कर्णफुल आले, कानातले झोबे आले, बरोबर आहे ना? या गावात प्रपंच करताना आलीस तू, अनेक शेजारणी पाजारणी तुझ्या कानं भरतील, पण कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर सांगितलंय. कानावर नाही तर डोळ्यावर विश्वास ठेव.
ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. कानातले कर्ण फुलं सांगतात. लोक काही बोलले ना, ते फुलं जसे मधून मधून हलतात पा, झुबे असे हलतात ना, लोकाच्या होला हो करायचं. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. जो लोकाचा ऐकतो त्याच्या संसाराचं लवकर वाटोळं होतं. त्यानंतर आली ती नाकातली नथ. आणि त्या नाकातले पूर्वी पहा तुम्ही नथी घालायच्या, सगळ्यात अगोदर होत्या नथनी, ती वटापर्यंत यायची अशी पहा. त्या जुन्या आज्या अशी वर करायच्या आणि बशी तोंडाला लावायच्या, बरोबर आहे ना. बंजारा समाजामध्ये अजूनही गोल गोल नथी घातल्या जातात, त्या घालतात अजूनही. पूर्वी नथनी घातली जायची, त्यानंतर नथ आली, नथ नंतर चांदणी आली, चांदणी नंतर मोरणी आली, मोरली नंतर महबूबा, रवा, आणि बदल झाला त्या गोष्टीमध्ये सगळे. पण पूर्वी नथ घातली जायची. स्त्रीच्या नाकातली नथ सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि त्या नथीला मोती असायचे पहा, मोती. मोती माणसाने घातला पाहिजे. मोती जर अंगावर असेल तर राग शांत होतो. पुरुषाने अंगठीत घातला पाहिजे, बोटात सोन्याची केली पाहिजे एखादी, चांदीची बी जमती. मोती घालण्याची मतलब आहे आपल्याला. चांदीची घाला, सोन्याची घाला, राग कंट्रोल होतो. पुरुषांनी मोती बोटात घातला पाहिजे आणि महिलांनी मोती नथनीत घातला पाहिजे. नथनीत म्हणजे नाकात. कारण तुम्हाला राग येतो तसा आम्हाला बी राग येतो. बऱ्याचदा आम्हाला राग येतो, त्यावेळी तो आमचा राग कुठं असतो? कुठं असतो महिला मंडळ? स्त्रीला राग येतो त्यावेळी तो कुठं असतो? नाकावर नाही, नाकाच्या शेंडेवरच राग असतो बिचारीच्या. असा राग येतो तिला, नाकाचा शेंडाच लाल होतो तिच्या. त्यामुळे यांनी उशिरा घातला तरी हरकत नाही, पण आपण आधी घातला पाहिजे. मोती नाकातच घातला पाहिजे, कारण आपल्याला राग कंट्रोल करणं आधी गरजेचं आहे. नाक ही फार गोष्ट महत्वाची बरं का. प्रपंचात असेल, परमार्थात असेल. परमार्थाची मुख्य बीक, निरपेक्षता तिची नासिक. नाक फार महत्वाचे अध्यात्मात सुद्धा आणि प्रपंचात सुद्धा. ह्या म्हणतात ना, हाय का तिला माया पुढे यायला. कोणत्या नाकाची? नकट्या नाकाची. हाय का तिला माया पुढे यायला. नाक फार गरजेचं आहे. हा, नाक गरजेची गोष्ट आहे. एक वाक्य बोलू तोला मोलाचं. शरीराचं नाक चपट बिपट असलं तरी हरकत नाही. कदाचित शरीराचं नाक टोकदार असलं नसलं काय तरी हरकत नाही. कदाचित शरीराचं नाक बिना शेंड्याचं असलं तरी चालेल, पण परमार्थात आणि प्रपंचात माणसाला नाक टोकदारच लागतं. नाकाशिवाय काही शक्य नाही. आज हरिकथेत भेट देण्यासाठी आणि कथेचं चित्रीकरण करण्यासाठी आलेले चित्रकार, पत्रकार बांधव मंडळी, सर्वांचं धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्र न्यूज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत च्या न्यूज सगळे ते दाखवतात. आणि काय आहे ना, मीडिया म्हणजे आमच्या व्यासांच्या अनुयायीत बरं का.
पुराण कालातील मीडिया म्हणजे भगवान श्री वेदव्यास आणि सध्या व्यासांची भूमिका घेतात म्हणजे मीडिया. वाईट बातमी तर कोणी दाखवतं पण गावात छापताय म्हणून एवढ्या लांबून एवढ्या उन्हात तानाचे ते आले. पत्रकार बांधवाचे मी धन्यवाद करते, त्यांचा सत्कार करा बरं का कोणीतरी तुम्ही. महाराष्ट्र न्यूज या ठिकाणी भागवत कथेचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित आहे. गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या सगळ्या बातम्यांची खबर त्यांच्याकडे. आणि एकदा या न्यूज चॅनल साठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचा सत्कार करू आपण. वाटेल त्यांना प्रेमाने बोला एकदा सर्व. जय जय श्री राधे. कृष्ण राधाराणी सरकार सजगीर महाराज की जय. गिरागिर महाराज की जय. सद्गुरु रामगिरी महाराज की जय. आज के आनंद की जय.